नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्यास फूड अँड ब्युटीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण करूया बोंबलाचं झणझणीत कालवण। बोंबलाच्या कालवणासाठी मी इथे कढई गरम करून घेतली आहे। त्याच्यामध्ये मी 1.5 पळी तेल घातलेलं आहे। हे 7-8 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या तर मी इथे घालते। ते चांगले थोडेसे लालसर व्हायला लागले की आपण टोमॅटो घालूया। लसूण लाल व्हायला लागलाय, आपण ह्याच्यामध्ये आता टोमॅटो घालूया। टोमॅटो मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ घालून घेते इकडे टोमॅटोवरती आणि आपण आता झाकून घेऊया। एक 2-2 मिनिटांनी चेक करूया। टोमॅटो नरम होईपर्यंत ते शिजवून घेऊया। गॅस थोडा मीडियम करते मी। टोमॅटो इथे नरम झालेले आहेत। त्याच्यामध्ये मी इथे 10-12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि थोडी कोथिंबीर हे ठेचून घेतले, ते मी इथे घालून घेते आणि तेही छान थोडंसं 1-8 मिनिटभर एकजीव होऊन देऊया। बाकीचा मसाला घालूया। आलं लसूण आणि टोमॅटो एकजीव झालेला आहे। ह्याच्यात मी ती लाल मसाला, हळद, धणे पावडर, जिरे पावडर आणि थोडासा गरम मसाला आणि 2 कोकम मी ह्यात घालते। 2 मिरच्या मी उभ्या चिरून त्याच्यामध्ये असं मध्ये कट मारून त्या घातल्यात। खलबत्ता धुवून जे पाणी आहे ते मी इथे घातले। म्हणजे साधारण 1 वाटी पाणी घातले, अजून 1 वाटी पाणी मी घालते ह्याच्यामध्ये। तोपर्यंत हे जरा वाफेवर शिजू देऊ। ताटातलं पाणी सुद्धा आपण यात घालून घेऊया। याला एक उकळी आली की आपण बोंबील सोडणार आहोत। कालवणाला उकळी आली आहे, इथे आता हे बोंबील सोडूया याच्यात। त्याला एकदाच फक्त आपण असं पूर्ण हलवून घेऊया। एकदा ह्या पाण्याला उकळी यायला लागली की आपल्याला हलवता येणार नाही अगदी अलगद, नाहीतर मग आपले बोंबील खळू शकतात, म्हणजे पाण्यामध्ये कालवणात कुस्करले जाऊ शकतात। थोडी कोथिंबीर घालते आणि फक्त आपण एक उकळी काढून घेऊ, म्हणजे आपलं कालवण झालं। कालवण झालेलं आहे, आपण सर्व करूया। आपलं बोंबलाचं कालवण तयार आहे। भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर खूप छान लागतं। यात आपण कोणत्याही प्रकारचं खोबरं वगैरे वापरलेलं नाही, तरीही हे कालवण खूप छान, अगदी टेस्टी लागतं आणि खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारं आहे। नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला बाय।